बातमीकडे वळूया तर 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीला सुरुवात झालेली आहे। नाट्यदिंडीमध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झालेत। नाट्यदिंडीमध्ये पिंपरी चिंचवडकरांचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग आहे। नाट्य संमेलनासाठी पुण्यामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळीही पाहायला मिळते। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रणजित, आपण पाहतोय नाट्यदिंडीमध्ये अनेक दिग्गज कलाकार सुद्धा सहभागी झालेत आणि स्थानिकांचा सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। नक्कीच वृषाली, आज पिंपरी चिंचवड शहरात जे आहे ते या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नाट्य दिंडी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की असंख्य असे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी देखील याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहिलं तर सकाळपासूनच या कार्यक्रमांची जी आहे ती रेलचेल सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्या वेळाने जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील यांच्या हस्ते जे आहे ते या पिंपरी चिंचवडमधील नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। हे दोघंही नेते आज पुन्हा एकत्र येतील का, आता हेच या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याआधीच पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहिलं तर लहान मुलांचे साहसी खेळ असतील, विविध वेशभूषा परिधान केलेले अनेक लहान मुलं जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या सोबत काही कलाकार आहेत, आपण त्यांच्याकडून मी जाणून घ्यायचा प्रयत्न करू। काय सांगाल, काय भावना आहे 100व अखिल भारतीय नाट्य 100वा याच्यातच एकदम कृतज्ञतेची भावना आहे। आम्ही सगळेजण नाटकामध्ये काम करत असतो, पण आम्हाला कधी कधी एकमेकांना भेटायला वेळ मिळत नाही। तर या निमित्ताने मला असं वाटतं की सगळेजण एकत्र येतात, बरोबर, आणि असं एकत्र येणं हे आपसातली कटू भावना नक्कीच कलाकारांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि कलाकारांमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।